एक रेकॉर्डिंग दाखवली की कशा प्रकारे पैसे देण्यात आले, या सर्वांनी मिळून शिवसेना संपवली. आधीच ती कमजोर होती. म्हणजे इथे विलास तरेंनी फक्त आणि फक्त बाजार मांडला होता. तो माज शिवसेना संपवण्याचा होता. माझे आरोप 100% खरे आहेत. इनके एक भी कैंडिडेट को जिताना नहीं. बोईसर विधानसभेमध्ये संपूर्णपणे विलास तरेंनी सगळी वाट लावली आणि पूर्णपणे शिवसेना संपवली. मी निषेध करतो विलास तरेंचा. विलास तरेच काय करत नाही तर ह्यांचे नगरसेवक निवडून आले धनुष्यबाणावरचे, तर हे काय करतील? सर्व उमेदवारांना, धनुष्यबाणाच्या उमेदवारांना पाडा. नमस्कार वसई विरारकर. आपल्यासोबत आज आहेत एक सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय चळवळीत कायम त्यांचा सक्रिय सहभाग असतो असे ॲडव्होकेट अनिल चव्हाण सर. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, सध्या तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तुम्ही खूप आक्रमक रूपात आलेला आहात. तर याच्या मागचं कारण काय आहे आणि आता जी वसई विरार महानगरपालिका यांची निवडणूक जे येते त्या निवडणुकीत तुम्हाला तिकीट देखील मिळालेलं नाही आहे. तर आता तुमची पुढची राजकीय परिस्थिती किंवा राजकीय स्थिती किंवा पुढचं तुमचं पाऊल काय असेल या महानगरपालिकेच्या निवडणुकीला घेऊन? पहिलं मी तुम्हाला क्लिअर करतो की मला तिकीट मिळालं नाही म्हणून हे सगळं मी करत नाहीये. अच्छा. माझी अपेक्षाच नव्हती की मी तिकीट मिळेल किंवा तिकीट मिळायला पाहिजे असं काही नव्हतं. पण ज्या बऱ्याच ठिकाणी ज्या तिकीट विकल्या गेल्या आणि अपात्र उमेदवारांना, म्हणजे ज्यांची पात्रता नव्हती अशा उमेदवारांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. बाहेरच्या लोकांना घेऊन, जसं शिवसेना उबाटा, तुम्हाला माहितीच आहे, शिवसेना उबाटा आणि शिवसेना शिंदेगड या दोघांमध्ये काय वैनवस्य आहे, काय यांच्या दोघांमध्ये. तिकडून उमेदवार आयात करून केले गेले, त्यांच्याकडून 15 लाख 25 लाख 30 लाख गाड्या घेऊन त्यांना तिकीट देण्यात आलं. याचा विरोध करण्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता. आणि या राजकीय चिखलामध्ये, म्हणजे जो चिखल झालाय, जी घाण पसरवलेली आहे तिकीट वाटपामध्ये, सगळ्याच म्हणजे आमच्या शिवसेनेमध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. अनेक शिवसैनिकांचे नाराजीचे फोन आले. अनेक लोकांचे, म्हणजे ते शहर प्रमुख असू द्या, विभाग प्रमुख असू द्या, तालुका प्रमुख असू द्या, उपतालुका प्रमुख असू द्या, माझ्यापर्यंत उपजिल्हा प्रमुख पर्यंत हे तिकीट कापण्यात आलंय. आणि कॅपेबल असून सुद्धा फक्त पैशाला महत्व देण्यात आलं म्हणून मी तो व्हिडिओ केलाय होता. म्हणजे मला काय तिकीट कापलं म्हणून मी तो रागावलो नाही. मी तर सरळ सांगितलं होतं, माझं तिकीट कापलं तरी ह्या योग्य व्यक्तींना तुम्ही तिकीट द्या, त्यांचा मी प्रचार करतो, हे मी वरिष्ठांना सांगितलं होतं. अच्छा. की मला नाही देत, ठीक आहे, मला नाही दिलं तरी चालेल, पण मला 1-2 वॉर्ड असे द्या जिथे चांगले उमेदवार, जसे वकील मी मागितले होते, काही वकिलांचं, काही सुशिक्षित तरुणांसाठी मी तिकीट मागितले होते, की त्यांना द्या, त्यांचा प्रचार मी करेन. परंतु या नालायकांनी त्याचा विचारच नाही केला. आणि आमदार तरे असू द्या किंवा इतर पदाधिकारी असू द्या, वरिष्ठ पदाधिकारी असू द्या, यांनी तिकीट विकून टाकले. कालच मला एकाने एक रेकॉर्डिंग दाखवली की कशा प्रकारे पैसे देण्यात आले. अच्छा. तिकिटासाठी पैसे देण्यात आले, परंतु पैसे देऊन पण दुसऱ्यांनी चांगली बोली लावली म्हणून त्याचं तिकीट कापून दुसऱ्याला देण्यात आलं. असं घाण ही झालेली आहे. म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता. आणि मी असा विचार केला की अशा लोकांचा काय प्रचार करायचा. मग आतून आत्मा, म्हणजे असं मला ते पचतच नाहीये. मला ते मनाला खूप लागलेलं आहे. खूप मनाला वाईट वाटतं की मी अशा घाणेरड्या लोकांचा प्रचार का करू, फक्त मी पक्षामध्ये आहे म्हणून मी ठरवलं की जिथे जिथे चांगले सुशिक्षित तरुण आहे, मग तो कुठल्याही पक्षात असू द्या, शिवसेना सोडून शिवसेनेमध्ये कोण असेल एखाद दोन तर मी प्रयत्न करेन, पण शिवसेना सोडून भाजपा असू द्या, BVA असू द्या, काँग्रेस असू द्या, कोणी असू द्या, त्यांचा प्रचार आपण करणार आणि डिजिटल माध्यमातून पण करणार. आणि मला वाटलं की तिथे जाऊन मी एखादी चौकसभा घ्यावी, लोकांना जागृत करावं, तर मी करणार आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. कारण लोकांना माहिती नाही. लोकांना दिसतं भाजपा दिसते, लोकांना दिसतं शिवसेना दिसते, म्हणजे कमळ दिसतं, धनुष्यबाण दिसतं, सिटी दिसतं, परंतु लोकांना याच्या मागची घाण दिसत नाही. शिवसेनेमध्ये प्रचंड घाण पसरवलेली आहे, प्रचंड घाण. आणि हे इकडच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदार विलास तरे यांनी सगळं केलेलं आहे कारस्थान आहे. शिंदे साहेबांना याच्याबद्दल माहिती नाही, फाटक साहेबांना याच्याबद्दल माहिती नाही. हे जे सगळं झालंय, इकडचे पदाधिकारी, म्हणजे जिल्हा प्रमुख असू द्या, आमदार विलास तरे असू द्या, यांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या सर्वांनी मिळून शिवसेना संपवली. आधीच ती कमजोर होती, ती आता पूर्णपणे तिला संपवूनच टाकलं. आता ते पुढचं पाऊल आहे माझं पुढचं पाऊल हेच आहे की जे सुशिक्षित तरुण आहेत, जे चांगले उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार करायचा,
त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा. मग तो अपक्ष का असे ना, अपक्ष असला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. सर, तुमच्या बोलण्यातून आता कळालं की तुम्ही आमदार विलास तरे यांच्यावर जे आरोप लावतायत ते कितपत योग्य आहेत, कितपत खरे आहेत, आणि तुम्ही इतक्या प्रखरपणे त्यांच्यावर आरोप कसे काय लावू शकता? म्हणजे त्याच्या मागे काय रिझन काय आहे, कारण काय? 100% खरे आहेत. मी तुम्हाला वॉर्ड वाईज सांगू शकतो. 8 नंबर वॉर्ड मध्ये आमचा एक चांगला कार्यकर्ता गोपाळ पाटील म्हणून शहर प्रमुख होता. त्याला डावलून तिथे क्रिमिनल असलेले, म्हणजे ज्याच्यावरती 307 पासून खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, चोरी, दरोडे असे सगळे आरोप असणारे, FIR झालेले, गुन्हे दाखल झाले, असे संजय बिहारीला तिकीट दिलं. त्यानंतर वॉर्ड नंबर 18 मध्ये कल्याणी पाटील, जिचा काही संबंध नाही, आपल्या शिवसेनेशी काही संबंध नाही, फक्त ती एक मोठी म्हणजे मोठे पैसेवाले आहेत, त्यांचे कॉलेज आहेत, स्कूल आहेत, पैसेवाले आहेत, म्हणून त्यांना पैसे घेऊन त्यांना तिकीट देण्यात आलं. त्यानंतर हेमलता भगत म्हणून 18 मध्येच आहेत, त्यांना सुद्धा विलास तरेंनी त्यांनी शिवसेनेशी काही संबंध नसताना, म्हणजे काही संबंध नाही शिवसेनेशी, तरी त्यांना तिकीट देण्यात आलं. हेमलता सिंग म्हणून एक आहे, जी भाजपामध्ये होती, प्रचंड पैसा आहे तिच्याकडे, काही शिवसेनेशी संबंध नाही, दूरपर्यंत संबंध नाही, तिला तिकीट देण्यात आलं. त्यानंतर इकडे वॉर्ड नंबर 20 मध्ये एक नितीन भोईर म्हणून आहे, तो भाजपाचा होता, त्याच्याकडून पण पैसे घेऊन त्याला तिकीट देण्यात आलं शिवसेनेमधून, शिवसेनेचे काही संबंध नव्हता. त्यानंतर उज्ज्वला खेडी म्हणून आहेत, त्यांना पण ते उबाटाचे त्यांचे पतीचे पदाधिकारी होते, काही शिवसेनेशी संबंध नाही, त्यांना देण्यात आलं. असे अनेक तिकीट, वॉर्ड नंबर 27 असू द्या, वॉर्ड नंबर 6 असू द्या, वॉर्ड नंबर 1 असू द्या, वॉर्ड नंबर 1 मध्ये तर बगावत झालेली आहे. अशा अनेक ठिकाणी, वॉर्ड नंबर 21 मध्ये असू द्या, उमेश माळी, काही संबंध नाही, बीव्हीएचा होता, शिवसेनेशी काही संबंध नाही, त्यांना तिकीट देण्यात आलं. पैसेवाले, सगळे मी तुम्हाला पैसेवाले सांगतो, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन यांना तिकीट देण्यात आलं. म्हणजे इथे विलास तरेंनी फक्त आणि फक्त बाजार मांडला होता. आम्ही रिक्वेस्ट केली, हात जोडले त्यांना, की बाबा तुम्ही एक सुशिक्षित उमेदवाराला हे द्या, प्राधान्य द्या, सुशिक्षित उमेदवाराला उमेदवारी द्या, पण त्यांनी ऐकलं नाही. जो माज त्यांच्यामध्ये होता ना, तो माज शिवसेना संपवण्याचा होता. कारण आमदार विलास तरे ह्यांना पण शिवसेनेचे काही देणं घेणं नाहीये. बीव्हीए मध्ये होते 2 टाइम, बीव्हीएला धोका दिला, शिवसेनेत गेले, मूळची जी शिवसेना होती त्याच्यात गेले, तिथून हरले म्हणून भाजपात गेले. ठीक आहे, भाजपात तिकीट नाही मिळालं म्हणून पुन्हा शिवसेनेत आले. असे टून उड्या मारणाऱ्या बेडकासारखे त्यांनी उड्या मारल्या. त्याच्यामुळे त्यांना शिवसैनिकांशी काही देणं घेणं नाहीये, म्हणून त्यांना शिवसेनेशी देणं घेणं नाहीये, शिवसैनिकांशी देणं घेणं नाहीये, म्हणून त्यांनी असं केलेलं आहे. आणि माझ्या आरोपांमध्ये 100% तथ्य आहे, माझे आरोप 100% खरे आहेत. म्हणून मी या सगळ्या बोईसरच्या म्हणजे जे बोईसरचे जे मतदार आहेत, मी थोडा हिंदी मध्ये त्यांच्याशी बोलत, बोईसर के सारे मतदाताओं को मैं रिक्वेस्ट करता हूँ, उनसे आह्वान करता हूँ कि सोचिए, ये आमदार ना आपके एक बार भी आपके घर पे आया, ना आपकी समस्याएं पूछी, ना आपके एरिया में आके आपके बारे में, आपके बच्चों के बारे में, आपके बच्चों के भविष्य के बारे में कुछ नहीं किया, आपने यहाँ तक कि उनको देखा भी नहीं होगा. तो ऐसे आमदारों ने जो ऐसे पैसे वाले कैंडिडेट दिए लाखों रुपया लेके, उन कैंडिडेटों को क्या आप चुन के दोगे? मैं सारी उत्तर भारतीय भाइयों को बोलता हूँ, जिन्होंने उत्तर भारतीयों को धोखा दिया, जैसे विलास तरे, जिन्होंने उबाटा से उठा के जिन्होंने उत्तर भारतीयों पे हमला किया, ऐसे लोगों को इन्होंने टिकट दिया है. तो मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि विलास तरे के जितने भी कैंडिडेट है धनुष्य बाण पे बोईसर विधानसभा में, वार्ड नंबर 20, 18, 19, 8, 6, 21, इनके एक भी कैंडिडेट को जिताना नहीं है. आप चाहे जिसको वोट दो, अपक्ष को दो, भाजपा को दो, बीवीए को दो, लेकिन विलास तरे के एक भी कैंडिडेट को वोट देना नहीं है. धनुष्य बाण पे आपको वोट देना नहीं है. वैसे भी धनुष्य बाण आपको सालों से आपका दुश्मन रहा है उत्तर भारतीय. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांना अशा कॅन्डिडेटला तुम्ही निवडून देऊ नका. हे जो राजकीय चिखल केलाय ना या माणसाने, म्हणजे इतकं, मी स्वतः डोळ्याने बघितलंय, मी या प्रोसेस मध्ये होतो. अरे काय लोक रडत होती, गयावया करत होती, चांगले चांगले कार्यकर्ते ज्यांनी 30-30, 40-40 वर्ष शिवसेनेमध्ये घालवली, त्यांना सुद्धा या माणसाने तिकीट नाही होऊ दिलं. आणि या पूर्ण प्रोसेस मध्ये तेच होते. ठीक आहे, ज्यांनी दुसऱ्यांनी आपापली सेटिंग लावून केलं, पण बोईसर विधानसभेमध्ये संपूर्णपणे विलास तरेंनी सगळी वाट लावली आणि पूर्णपणे शिवसेना संपवली. इकडे विलास तरेंनी संपवली, तिकडे दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी संपवली, उपजिल्हा प्रमुख असू द्या, जिल्हा प्रमुख असू द्या, त्यांनी सगळी शिवसेना संपवून टाकली. आणि आता शिवसैनिक अनाथ झालाय.
हा अनाथ शिवसैनिक आहे ना, हा खूप आक्रमक झालाय आणि तो यांना शिवसेनेला धडा शिकवला, शिवसेनेला नाही म्हणणार मी, ह्या ज्या भाडग्यांनी जे तिकीट विकली आणि आपले उमेदवार दिले त्यांना धडा शिकवल्याशिवाय हे लोक राहणार स्वस्त बसणार नाही. अच्छा. आपल्या या वसई विरार महानगरपालिकेच्या ज्या विभागात जो काही विकास दिसतोय, म्हणजे विकास झालेलाच नाहीये, जे खड्डे आहेत, प्रदूषण आहे, पाण्याची समस्या आहे, इतर बारीक सारीक गोष्टींच्या समस्या आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे नगरसेवक निवडून येतील तर त्यांच्या विकास कामांबद्दल तुमचं काय मत आहे? कोणत्या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे बघताय? बघा, आपल्या वसई विरारमध्ये ना 2 भाग पडतात, एक वसई पूर्व, एक वसई पश्चिम. पश्चिमचा जो पट्टा आहे तो त्याच्यात तुम्हाला खड्डे सापडणार, तिकडे पाणी व्यवस्थित आहे, ते सगळं व्यवस्थित. जो प्रॉब्लेम आहे तो पूर्वेलाच आहे. आणि हा पूर्व पट्टा नालासोपाराचा संतोष भवन असू द्या, वाली असू द्या किंवा सातिवली असू द्या किंवा हायवे असू द्या, हा संपूर्ण पट्टा पडतो विधानसभा बोईसर. अच्छा. बोईसर विधानसभेचे आमदार आहेत विलास तरे. या विलास तरेंनी 1 वर्ष झालं एक खड्डा सुद्धा बुजवलेला नाही. आता जे खड्डे तुम्ही पाहताय बुजलेले, ते आमदार स्नेहा दुबेने 70 करोड रुपये आणले. 3 टाइम आमदार असणारा विलास तरे 1 रुपया आणत नाही आणि 1 वर्षात पूर्वी झालेली आमदार स्नेहा दुबे 70 करोड आणू शकते. इथेच मी निषेध करतो विलास तरेंचा. संपूर्ण जो पट्टा ईस्टचा आहे तो विलास तरेंच्या अंडर येतो आणि त्यांनी या सगळ्या ईस्टची म्हणजे पूर्वेची संपूर्ण वाट लावून टाकलेली आहे. जे धूळ आज आहे ती विलास तरेंमुळे आहे, जे खड्डे बुजलेले नाही ते विलास तरेंमुळे आहे. आज आरोग्याचा प्रश्न आहे. आज डम्पिंग ग्राउंड वरती कसली प्रक्रिया नाहीये. डम्पिंगचा जो धूर आहे, डम्पिंग मध्ये जो कचरा टाकला जातो त्याचा पूर्णपणे म्हणजे 9-10 किलोमीटरच्या रेडियस पर्यंत तो धूर जातो. म्हणजे पूर्ण स्टेशन पर्यंत, वसई स्टेशन असो, संतोष भवन असो, हायवे असो, तिथपर्यंत हा जातो. याच्यावरती विलास तरेंनी मला वाटतं आजपर्यंत त्या डम्पिंग मध्ये पाय ठेवून बघितलं नसेल की ही डम्पिंग कशी आहे, काय आहे. इतर आमदार आले, स्नेहा दुबे आले, राजन नाईक आले, त्यांनी बघितलं डम्पिंग वरती, त्यांनी बघितलं काहीतरी करायचं. त्यांचं बोईसर विधानसभेमध्ये वसई विधानसभेची आमदार स्नेहा दुबे काम करते, म्हणजे विलास तरेंनी काही केलेलं नाही. दुसरं या बहुजनवरती किती दोष द्यायचा? बहुजन विकास आघाडीला किती बोलायचं? त्यांनाच बोलत बसायचं का? तुमची जबाबदारी नाहीये का? जबाबदारी आहे ना, तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेला आहात, 1 वर्ष झालंय, पण तुम्ही काय केलंय? बहुजन विकास आघाडीला शिवी देऊन चालणार नाही. तुम्ही दाखवा ना काम करून. त्यांनी 25 वर्ष काही केलं नसेल, मग तुम्हाला 1 वर्ष मिळालं, तुम्ही 1 वर्षाचा हिसाब द्या काय केलं तुम्ही. राजन नाईकने चांगलं काम केलेलं आहे, स्नेहा दुबेंनी चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे प्रोसेस मध्ये आहे त्यांचं काम, दिसेल पुढे. पण या विलास तरेंनी काहीच काम केलेलं नाही. म्हणून अशा आमदारांना पण निवडून नाही द्यायचं आणि त्यांचे जे हे आहेत, त्यांनी जे दिलेले उमेदवार आहेत धनुष्यबाणावरती, त्यांनाही निवडून द्यायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. आता हे नगरसेवक, यांचे नगरसेवक विलास तरेच काय करत नाही, तर ह्यांचे नगरसेवक निवडून आले धनुष्यबाणावरचे, तर हे काय करतील? हे काहीच करणार नाही, कारण विलास तरे सारखा माणूस त्यांना करूच देणार नाही. यांना फक्त अनधिकृत बांधकामाचा मलिदा खायचा आहे. त्यांनी एक खूप संपूर्णपणे वसुलीच केलेली आहे. पूर्ण हायवे पट्ट्यामध्ये आमदार आलेल्यापासून वसुल्याच चालू केलेल्या आहेत. विकासाच्या नावाने संपूर्ण बोंब आहे. आणि आज जी वसई पूर्व मध्ये नालासोपारा पूर्व, नायगाव पूर्व, सातिवली असू द्या, वाली असू द्या, संतोष भवन असू द्या किंवा वागराल, राजवली, कुठलाही परिसर असू द्या, आज जे भोगतंय ते विलास तरेंमुळे भोगतंय. आणि ह्यांचे जर नगरसेवक निवडून आले तर काही करू शकत नाही. त्यामुळे माझं सामान्य जनतेना एकच आव्हान आहे की माझा सचक विवेकबुद्धी तुमची वापरा आणि अशा उमेदवारांना, धनुष्यबाणाच्या उमेदवारांना, विलास तरेंच्या स्पेशली विलास तरेंनी दिलेले जितके धनुष्यबाणाचे उमेदवार बोईसर विधानसभेत एकही निवडून देऊ नका. कारण हे आले ते अजून तुम्हाला खड्ड्यात घालतील. यांनी तिकीट विकत घेतलेले, म्हणजे हे आले की हे पण सुद्धा कमवायला लागतील. त्यामुळे यांच्याकडून जास्त अपेक्षा करून फायदा नाही आहे. चांगले सुशिक्षित उमेदवार, अपक्ष असू द्या, बहुजनचा असू द्या, भाजपाचा असू द्या, त्यांना निवडून द्या. परंतु आमदार विलास तरेंच्या कुठल्याही उमेदवाराला निवडून द्यायचं नाही. कारण आपल्याला विकास हवा आहे. आपल्याला अशी एका दगडी नको आहेत, हे दगड नगरसेवक बनतील आणि हे वसुलीच करणार आहे. त्याचा गुरुच विलास तरे आहे, तर ते दगडीच बनणार आणि ते वसुलीच करणार, जनतेला त्रासच देणार. त्यामुळे चांगला वसई विरार घडवायचं असेल, चांगलं क्षेत्र आपलं घडवायचं असेल, आता वसई पूर्व, विरार पूर्व, नालासोपारा पूर्व हा संपूर्ण झोपडपट्टी एरिया आहे. जर यांचा विकास करायचा असेल तर आपल्याला सुशिक्षित
आपले नगरसेवकांची गरज आहे, कारण आपल्याला SRA आणायचं आहे. आपल्याला त्यांच्या मूलभूत गोष्टी, रस्ता, गटर, पाणी ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला जो अनधिकृत बांधकाम आहेत ते थांबवायचे आहेत. एक नियोजनबद्ध शहर आपल्याला बनवायचं, ज्याचं प्रॉपर नियोजन असेल. आपल्याला इकडे डम्पिंगचा मोठा प्रश्न आहे, तो डम्पिंगचा प्रश्न हटवायचा आहे. आपल्याला इकडे आरोग्याचा प्रश्न आहे, तर आरोग्याचा प्रश्न आपल्याला दूर करायचा आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या एकही शाळा नाहीत, आपल्याला चांगल्या शाळा आणायच्या आहेत, चांगले कॉलेज आणायचे आहेत, मुलांना चांगल्या लायब्ररी द्यायच्या आहेत. आपल्याला मच्छरयुक्त आपल्याला हे सगळं करायचं, नाले व्यवस्थित करायचे आहेत. नाल्यावरचं अतिक्रमण हटकून नाले व्यवस्थित केले तर वसई बुडणार नाही, हे सगळं करायचं आहे. म्हणजे वसई बुडते पण वसई पूर्वमुळेच. अनधिकृत बांधकाम वसई पूर्वेला झालेले, ते आधी पण BVAच्या काळात झालेले आणि आता पण विलासतऱ्यांच्या काळात झालेले. म्हणून मी जनतेला आव्हान करतो, विनंती करतो की या विलासतऱ्यांनी ज्या तिकीट विकलेली आहेत आणि उमेदवार दिलेले आहेत, पैसे घेऊन उमेदवार दिलेले आहेत, तर असे 18 नंबर असू द्या, 20 नंबर असू द्या, 21 नंबर असू द्या, 8 नंबर असू द्या, 19 नंबर वॉर्ड असू द्या, हे चारही वॉर्डमध्ये जेवढे उमेदवार विलासतऱ्यांनी दिलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना पराभूत करा. कारण हे उमेदवार जर निवडून आले तर हे जनतेचे नसणार आहेत, हे विलासतऱ्यांचे असतील. आणि विलासतऱ्यांनी जसं पूर्ण भकास करून टाकलाय आपला एरिया, तसं हे उमेदवार सुद्धा भकास करून टाकतील. कारण हे सगळे पैसे कमावणार आहेत, कारण यांनी पैसे टाकून सीट विकत घेतलेले आहे. त्यामुळे ते पैसे परत रिकव्हर करण्यासाठी हा संपूर्ण परिसर घाण करून टाकतील आणि संपूर्ण परिसरमध्ये उच्छाद मांडतील. म्हणून माझी जनतेला कळकळीची विनंती आहे की या सर्व उमेदवारांना 20 नंबर, 19 नंबर, 18 नंबर, 8 नंबर या सर्व उमेदवारांना, धनुष्यबाणाच्या उमेदवारांना पाडा, तरच काहीतरी विकास होईल. आणि चांगल्या उमेदवारांना निवडून द्या. पाहिजे तो अपक्ष असेल किंवा तो इतर पक्षाचा असेल, त्यांना निवडून द्या. पण ह्या धनुष्यबाणाच्या उमेदवारांना, विलासतऱ्यांच्या उमेदवारांना निवडून देऊ नका, तरच काहीतरी आपल्या प्रभागाचा भर होईल. बस मला एवढंच सांगायचं आहे. चांगल्या उमेदवारांचा आपण प्रचार करणार आणि जिकडे जिकडे घाण आहे त्या सगळ्यांची पोलखोल करणार. जिकडे जिकडे उमेदवार चांगले नाहीत त्या सगळ्यांची पोलखोल करणार. आणि आजपासून हा मिशन आपला सुरू झालेला आहे. अच्छा, धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सगळ्या गोष्टींचं सत्य काय आहे, खोटं काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आता तुमचा निर्णय आहे, तुमचे विचार आहेत की तुम्हाला काय केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. सत्य परिस्थिती काय ती सरांनी सांगितलेली आहे, तर त्याच्यावर तुम्ही आपले मतं मांडावी, आपल्या त्याप्रमाणे काम करावं अशी आमची विनंती आहे. तर धन्यवाद सर. धन्यवाद.